मला कळत नाहीये मी इतकं मिस का करते देवला. कारण तुझं अजूनही प्रेम आहे त्यांच्यावर. तो डिझर्व करत नाही ते. असं नको ना म्हणूस. त्यांनी आई होण्याची इच्छा मारली आहे माझी. बेबी त्या जुन्या गोष्टी कधीतरी सोडून द्याव्यात अगं. मूल नको होतं तर लग्न तरी कशाला करायचं त्यांनी माझ्या बरोबर. अगं पण फक्त मूल हवं म्हणूनच आपण लग्न करतो का? आपल्याला एक जोडीदार हवा असतो आपलं सुख दुःख शेअर करण्यासाठी, म्हणून लग्न करतो ना आपण. आणि मूल होणं हे फक्त एक एक्सप्रेशन आहे. हे त्यांनी नाकारलंय. त्यांना हक्क येतो. पण माझ्या मनाचं काय? भांडून सुटेल असं कोडं नाहीये हे. दोघांनी एकमतानं निर्णय घ्यायला हवा. आणि हा निर्णय त्यांनी एकट्याने घेतलाय. कारण तुम्हा दोघांचं एकमत नव्हतं. पण मला मूल हवं होतं ना. ते जेव्हा दोघांना हवं असताना तेव्हाच व्हावं या मताचं मी आहे. त्याला मूल हे बर्डन वाटत होतं. पैशाचं सोंग नाही आणतायत बेबी त्या. बेजबाबदारपणे वागलाय तो माझ्याशी. उलट मला असं वाटतं की आता जर आपल्याला ते परवडणार नसेल तर मुलाला जन्म न देणं हे खूप सेन्सिबल माणसाचं लक्षण आहे. आणि अगं मुलाला जन्म दिला की काय माणसं आई बाबा होतातच की. पण आपल्या मुलाला आपण चांगलं आयुष्य देऊ शकणार आहोत का हा प्रश्न एकदा स्वतःला विचारायला हवा. आणि आपल्या बाळाला आपण चांगलं आयुष्य देऊ शकणार नाही असं त्यांना वाटलं असेल. पण म्हणून ऑपरेशन करून यायचं का? आता त्यांना क्षमा कर ना तू. कशी करू मी क्षमा? बेबी त्या तुला त्रास द्यायचा आहे किंवा तू हर्ट झाली पाहिजेस असा कुठलाही हेतू नव्हता त्यांचा. त्यावेळची परिस्थितीच ते तशी होती असा एकदा विचार करून बघ ना. मान्य आहे मला, तेव्हा आमची परिस्थिती नव्हती. त्याचं काहीच चालू नव्हतं. कसे बसे आमचे दिवस पुढे ढकलत होतो आम्ही. आणि म्हणजे जी मुलगी आपल्यासाठी श्रीमंत आईचं घर सोडून आलीये, गरिबीत दिवस ढकलतीये, तिला काय फक्त दुखावण्यासाठी कोणी मुद्दाम करेल असं? मुद्दाम दुखवण्यासाठी नव्हतं केलं त्यांनी. म्हणाला होता तो मला, मी तुला सुख देऊ शकत नाही या ओझ्याखाली जगतोय. बाळाला मी काहीच देऊ शकलो नाही तर कसं फेस करू स्वतःला. त्यांनी कविता सुद्धा केली होती बाळावर. खूप छान होती. आमच्या न जन्मलेल्या बाळाची माफी मागणारी. स्वतःलाच दुसरीकडे दिली होती त्यांनी त्याच्यात.